तेल्लारा शहरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, मात्र नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत. हल्ली तेल्लारा शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असून नागरी सेवा सुविधांचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्याचे ताजे दृश्य तेल्लारा परिसरातील गौतमा नदी परिसरात बघावयास मिळत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या संदर्भात जागृत नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला रीतसर निवेदनाद्वारे सुद्धा मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत नगर परिषद प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत गेले असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे. तेल्लारा शहरातील नदीकाठी वास्तव्यास असलेले शिवाजी चौक येथील श्रीकृष्ण जामोदे यांची घरापासून आसरामाता मंदिर ते डांबरे महाराज समाधीपर्यंत उत्तरेकडून पश्चिमेकडे वाहत असलेल्या गौतमा नदी व नदी भोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, झाडांच्या फांद्या, पाचोळा, इतर कचरा अनेक दिवसांपासून नदीवर बांधलेल्या आडव्या 4 पुलाच्या खालच्या भिंतीला अडकलेल्या असून नदीमध्ये जल वाहून नेणाऱ्या प्रीकॉस्ट सिमेंट कॉन्क्रीटच्या पाईपलाईन पडलेल्या आहेत, ज्याची लांबी सुमारे 10 ते 20 फूट व त्याचा व्यास साधारण 3 ते 4 फूट असेल. अशा स्वरूपाच्या पाईपलाईन नदीपात्रात गेल्या अनेक महिन्यांपासून विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला असून यामुळे सांडपाणी साचून नदीकाठच्या परिसरात सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांची सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्यासाठी हा मोठा धोका निर्माण झाला असून यामध्ये जीवितहानी सुद्धा होऊ शकते, याची शक्यता नाकारता येत नाही. ही अतिशय गंभीर बाब असून नगर परिषद प्रशासनाचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे या प्रसंगी लक्षात येते. याबाबत नदीकाठावरील वास्तव्यास असलेल्या जागृत नागरिकांकडून प्रशासनाला गेल्या आठवड्यात निवेदन सुद्धा देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही. यामुळे तेल्लारा नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोप घेत असल्याच्या नागरिकांमधील चर्चेला परिसरात चांगलेच उधाण पेटले आहे. तरी नगर परिषद प्रशासनाने संवेदनशीलपणे या बाबीची जबाबदारी व दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, तसेच मानवी जीवितास हानी होणाऱ्या त्रासापासून नागरिकांना मुक्त करावे व स्वच्छ भारत प्रमाणे हा परिसर सुद्धा स्वच्छ करावा, अशी मागणी हल्ली नागरिकांकडून जोर धरत होत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.